कल्पना करा की मानवाने आजपर्यंत लिहिलेल्या प्रत्येक मजकुराचा एक प्रचंड संग्रह आहे. हे खूप मोठं, विचित्र आणि अद्भुत ग्रंथालय आहे, जे आपल्या मनातल्या खोलवरच्या इच्छा आणि प्रश्नांनी भरलेलं आहे. आणि हे बघा, हे एक उदाहरण आहे जे दाखवतं की कित्येक वर्षांपूर्वीची युद्धनीती आजच्या काळातल्या सत्तेच्या संघर्षासाठी कशी पुन्हा वापरली जाते. आता हे पुस्तक बघा, हे तर एका शुद्ध रहस्याचं प्रतीक आहे. एक असं पुस्तक जे आपल्याकडे आहे, पण आपल्याला ते वाचताच येत नाही. यातून हेच दिसतं की आपल्याला अज्ञात गोष्टींबद्दल किती जास्त आकर्षण आहे. आणि काही ग्रंथ असे आहेत जे आपल्याला आपल्या नेहमीच्या जाणीवांच्या पलीकडच्या वास्तवाची ओळख करून देतात. जणू काही तो आध्यात्मिक जगाचा नकाशाच आहे. तर मग प्रश्न हा आहे की हा सगळा ग्रंथांचा संग्रह, मग त्यात रणनीती असो, पवित्र वचनं असोत किंवा न उलगडलेली कोडी असोत, हे सगळं मिळून आपल्याबद्दल नक्की काय सांगतं? चला, या प्रवासाला सुरुवात करूया. आपल्या या ग्रंथालयाच्या पहिल्या भागात आपल्याला असे ग्रंथ सापडतील जे जगावर नियंत्रण कसं मिळवायचं हे सांगतात. मग ते बळाचा वापर करून असो, युक्तीने असो किंवा मग जादूने. आता इथे एक विशेष गोष्ट आहे. एका बाजूला आहे sun Tzuची लष्करी रणनीती आणि दुसऱ्या बाजूला आहे पिकट ट्रिक्समधली जादू. मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत, पण दोघांचा उद्देश एकच आहे: सत्ता आणि प्रभाव मिळवणं. आणि यावरून हे किती स्पष्ट होतंय बघा, की या कल्पनांना काळाचं बंधन नाही. पूर्वीच्या काळातली लष्करी डावपेच आज आधुनिक कंपन्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. चला, आता ग्रंथालयाच्या एका शांत कोपऱ्यात जाऊया. इथले ग्रंथ बाहेरच्या जगाबद्दल नाहीत, तर आपल्या आत डोकावण्याबद्दल, आपल्या अस्तित्वाचा आणि वास्तवाचा अर्थ शोधण्याबद्दल बोलतात. हा मार्ग संघर्षाचा नाही. हा मार्ग आपल्याला शिकवतो की खरी शक्ती संघर्षात नाही, तर निसर्गाच्या प्रवाहाशी एकरूप होण्यात आहे. इथे प्रवास आहे आपल्या वैयक्तिक चेतनेचा आणि या विश्वाच्या चेतनेचा संबंध ओळखण्याचा. आणि जो हा संबंध ओळखतो तो जणू अमरत्वच प्राप्त करतो. ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या गुंतागुंतीच्या सामाजिक रचनासुद्धा निसर्गाच्या अथांग निर्मितीचाच एक अविभाज्य भाग आहेत. या विभागात आपण त्या महाकाव्यांबद्दल आणि पौराणिक कथांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी लोकांचा इतिहास घडवला आणि त्यांचं भविष्यही निश्चित केलं. या कथा फक्त मनोरंजनासाठी नाहीत, तर त्या वैधतेचे, अधिकाराचे पुरावे आहेत. त्या सांगतात की जगात गोष्टी जशा आहेत तशा त्या का आहेत. आणि आता आपण पोहोचलो आहोत ग्रंथालयाच्या सर्वात गूढ आणि तितक्याच रंजक भागात. इथे अशी पुस्तकं आहेत जी आपली रहस्य सहजासहजी उघड करत नाहीत. रुहंग कोडेक्सबद्दलची महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याचं रहस्य इतकं गहिरं आहे की आपण त्यात आपल्याच कल्पना आणि विचार शोधायला लागतो. खरं तर हे पुस्तक उलगडण्याचे जे अयशस्वी प्रयत्न झालेत ना, ते त्या पुस्तकापेक्षाही जास्त ते उलगडणाऱ्या लोकांबद्दल सांगतात. त्यांच्या आशा, त्यांचे पूर्वग्रह आणि त्यांच्या जिज्ञासेबद्दल बरंच काही सांगून जातात. चला तर मग पाहूया ज्ञानाचा हा प्राचीन शोध आजच्या काळात नव्या आणि अनपेक्षित रूपात कसा सुरू आहे. बघा, आता ग्रंथालय फक्त मठांमध्ये किंवा विद्यापीठांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. ते एक जागतिक डिजिटल व्यासपीठ बनलं आहे, जिथे ज्ञानाची देवाणघेवाण होते, त्यावर चर्चा होते आणि ते सतत अपडेट होत राहतं. प्रत्येक ग्रंथ कधी ना कधी नवीनच होता, नाही का? मग आज आपण असं काय लिहित आहोत जे आपलं भविष्य ठरवेल? जरा विचार करा, जेव्हा पुढच्या पिढ्या आपल्या काळातल्या ज्ञानाच्या या ग्रंथालयात येतील तेव्हा त्यांना तिथे काय सापडेल?